कसं वाटतंय लीना आज? आम्ही फर्स्ट टाइम ट्रेन मधून ट्रॅव्हल करतोय गावी, ते पण जनरल. विदाउट तिकीट. तिकीट काढलंय बाय. अरे म्हणजे रिझर्वेशन. लेट्स सी चढतोय का आपण ट्रेन. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा प्रवास एकदम इंटरेस्टिंग आहे, ॲडव्हेंचरस आहे. कारण गाईज तुम्ही आमचा चेहरा बघूनच ओळखू शकता आम्ही कसे चढलो आहोत आणि कुठे बसलो आहोत. ॲटलीस्ट चढलो आपण आणि बसायला भेटला. तर सांगूया तरी ॲटलिस्ट कसं चढलो, कुठे काय जातो. तर आम्ही जातोय माझ्या गावी, जे की कुडाळ देवबागला आहे, देवबाग कारकर्ली. तर आम्हाला तिकीट्स वगैरे काहीच भेटल्या नव्हत्या आणि आम्ही असा प्लॅन केलेला की आदल्या दिवशी तिकीट काढू, जसे लोक करतात ना तात्काळमध्ये काढून तसं. तर आम्हाला तिकीट काय भेटल्या नाही. तर मग आम्ही ठरवलं की काही झालं तरी जायचं. किती प्लॅन फ्लॉप झाला नाही. हां, कितीही काही झालं तरी जायचं. तर आता आम्ही मांडवीमध्ये आहोत. मांडवी ट्रेन जी की ठाणेवरून सुटली आहे आणि ती CSTला जाणार. मग ती CSTवरून गावी जायला निघणार, मग परत ती ठाण्याला येणार. तर आम्हाला असं वाटलं आधी की हा प्लॅन कोणाचाच नसणार, पण बघायला गेलं तर हाच प्लॅन सगळ्यांचाच झालेला आणि आमचा प्लॅन असा वाटलेला युनिक असणार. पण तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. पूर्ण ट्रेन भरली आहे आणि लोकांना उभं राहायला पण जागा नाही आहे, एवढी खतरनाकवाली गर्दी आहे. आणि आमची एक फ्रेंड आहे, ती ठाण्याला चढणार आहे. आता CSTवरून जी रिटर्न ठाण्याला जाणार तिथे ती चढणार आहे. तर मग आम्हाला तिचंच टेन्शन आहे की ती ॲटलिस्ट चढू देत. बाकी सगळं ठीक आहे, नाही बसायला भेटलं तरी चालेल, पण ॲटलिस्ट ती चढू देत असं. फर्स्ट टाइम आहे आमच्यासाठी. चालली मजा, बाकी काय नाही. नेक्स्ट डे. तर अशा प्रकारे आम्ही कुडाळ स्टेशनला पोचलेलो आहोत. डिफिकल्ट जर्नी होती पण खूप मजा आली. खूप भांडणं बसून आलो आम्ही. बसून रात्र बसलो ते पण स्ट्रेट नाही. स्ट्रेट कुठे बसलेलो मी, असं बसलेलो. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करतोय. कसं आहे ब्रेकफास्ट? छान आहे. फायनली हीच होती ती जिने ट्रेन सोडलेली आणि दुसऱ्या ट्रेनवरून आली, जिला काहीच नॉलेज नाहीये. आफ्टर वंडरफुल जर्नी. बरोबर ना अक्षता? खूप गर्दी आहे आज. सगळेच लॉंग विकेंडचा विचार करून आले आहेत. आणि हा बीच आहे बाजूला असा रोड आणि फुल ट्रॅफिक जाम आहे इथे. इथून पण लेफ्टला. I don't want to show my face because it's very oily. 5 minutes later. आम्ही आता चाललो आहोत. सुनामी आहे. कुठे आहे ग? कबूतर. सुनामी आयलंडला कुठे जातो आपण? नाही, तिथे सुनामी आयलंड लिहिलेलं माणसी. आता मी ह्या लोकांना एक हिडन प्लेस आहे, हिडन नाही आहे ही वाली हिडन नाही आहे, ही सगळ्यांसाठी नोन आहे. इथून लोक बोटिंगला जातात. पण अजून एक हिडन प्लेस आहे, तिकडे खूप कमी लोक जातात आणि मला माहिती आहे ती प्लेस. मला आता आठवत नाही आहे. माझी जी पुतणी होती ती मला घेऊन आलेली लास्ट टाईम. पण मी नक्की या लोकांना घेऊन जाणार.
तर हा माझा भाचा आहे, माझ्या बहिणीचा मुलगा. ए हाय बोल. हाय. हाय नाव काय तुझं? माईर माईर. कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस? अंगणवाडी. अंगणवाडी दुसऱ्या हिडन प्लेसला. येस. या बघ कोण बसला तर इथे आम्ही लहानपणी इथूनच जायचो होडीने कर्लीला, आणि तिथून आमची मग ट्रेनसाठी जायची बस असायची. कसं होतं? प्लेस खूप सुंदर होती. कोणती वाली? मी दोन देवबाग. प्लेस दाखवलेले. देवबाग खाडी. दोन्ही पण छान होते ना. हा. फक्त एक क्राऊडेड होती कारण का खूप जण तिथून जातात बोटिंगसाठी. पण दुसरी वाली जी होती तिकडे फक्त गावचीच लोक जातात. तिकडून ती लोक दुसऱ्या लोकेशनला जायसाठी होडीचा वापर करतात. तर खूप मस्त होते. तुम्ही पण जर देवबागला येत असाल तर नक्की विजिट करा. आम्ही आलेलो आहोत देवबागला. तर माझी जर्नी जी होती ट्रेनमध्ये होती आणि जनरल कोचने आम्ही ट्रॅव्हल करत होतो, आणि एक्सपिरियन्स एकदम हॉरिबल होता. आम्हाला बसायला तर भेटलं पण प्रॉपर सीट नव्हती. आम्ही वरती जिथे बॅग ठेवतात तिथे बसून आलो आहे. तर थोडंसं त्रास झाला पण खूप फनी होतं. आणि आता आम्ही इव्हनिंगला बीचला पण जाणार आहे, तर त्याच्यासाठी मी वेगळा ब्लॉग करेन. पण हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.